मतिमंद तरुणीची अमानुषपणे हत्या करणारा आरोपी कारंजा पोलिसांच्या ताब्यात। कारंजा ग्रामीण पोलिसांची यशस्वी कामगिरी। अवघ्या 3 दिवसाच्या आत आरोपी केला जेरबंद। 30 मे रोजी मूर्तिजापूर मार्गावरील ग्राम खेरडा बुद्रुक ते ग्राम काजळेश्वर रस्त्यावरील पुलाखाली तरुणीचा मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत आढळला होता। या प्रकरणी कारंजा ग्रामीण पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता। कारंजा ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जन्मजात मतिमंद असलेली 20 वर्षीय अविवाहित तरुणी भिक्षा मागण्यासाठी खेरडा येथे जात असताना ही घटना घडल्याची माहिती कारंजा ग्रामीण पोलिसांकडून मिळाली होती। सदर तरुणी मृत अवस्थेत निर्वस्त्र स्थितीत असून तिच्या डोक्यावर दगडाने ठेचून तिची अमानुषपणे हत्या करण्यात आली होती। तरुणीचा मृतदेह कारंजा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता। मात्र मुलीच्या नातेवाईकांनी जोवर आरोपी अटक होत नाही तोवर आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी ठाम भूमिका घेतली होती। त्यामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते। कोणताही पुरावा, कोणतीही माहिती किंवा तांत्रिक पुरावा नसताना आरोपी शोधण्याचे आवाहन कारंजा ग्रामीण पोलिसांपुढे होते। मात्र पारंपरिक कौशल्याचा वापर करून अवघ्या 3 दिवसाच्या आत आरोपी अरबाज अली वल्द असलम अली वय 22 वर्ष राहणार काझी प्लॉट कामरगाव यास ताब्यात घेतले व आरोपीने गुन्हा कबूल केला। अशा पद्धतीने मोठ्या शिताफीने कारंजा ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 3 दिवसाच्या आत जन्मजात मतिमंद असलेल्या 20 वर्षीय तरुणीच्या खुनाच्या आरोपीला गजाआड केले। या यशस्वी कामगिरीसाठी ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण खंडारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामकृष्ण भाकडे, स्वप्नील चव्हाण, धनराज पवार, अमोल मुंदे, छोटेबली पप्पूवाले, रवी वानखडे, सुमित जगताप, दीपक ढोबळे, रवी नागरे, सतीश जाधव, तुषार भोयर, प्रभू जुमळे, अंकुश सोन्नर, अनिल मुंदे, पल्लवी मोटे यांनी अथक परिश्रम घेतले। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।